स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 भारताचा सुवर्ण दिन. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवसाशी निगडीत काही अशा गोष्टी आहेत ज्या इतिहासाच्या पुस्तकांतही तुम्हाला क्वचितच सापडतील. चला तर मग जाणून घेऊया भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे 10 रोचक आणि कमी ओळखलेले तथ्य. 1. पहिला स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट का निवडला? ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारताची सत्ता हस्तांतरित करण्याची तारीख लॉर्ड माउंटबॅटनवर सोपवली. माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट निवडली कारण 1945 मध्ये या दिवशी दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली होती. 2. स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान शपथविधी. जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्टच्या मध्यरात्री पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांचे ऐतिहासिक ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषण झाले. 3. भारताचा पहिला तिरंगा फडकवणारे. लाल किल्ल्यावर तिरंगा प्रथमच पंडित नेहरू यांनी फडकवला. 4. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन वेगळा का? पाकिस्तानला स्वातंत्र्य 14 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले, म्हणजे भारताच्या एक दिवस आधी. 5. पहिला स्वातंत्र्य दिन सणासारखा नव्हता. देशभर आनंद होता, पण विभाजनामुळे लाखो लोक विस्थापित झाले आणि हिंसाचाराने देश हादरला होता. 6. राष्ट्रगीताचा स्वीकार कधी झाला? जनगण मन 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले नव्हते. ते अधिकृतपणे 24 जानेवारी 1950 रोजी मान्य करण्यात आले. 7. तिरंग्याचं डिझाईन कोणी तयार केला? पिंगली वेंकय्या यांनी आपला राष्ट्रीय ध्वज डिझाईन केला. 8. पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे पत्रक. त्या काळात खास पोस्टल स्टॅम्प जारी करण्यात आला, ज्यावर तिरंगा छापला होता. 9. पहिला स्वातंत्र्य दिन सुट्टी नव्हती. शासकीय कार्यालयांमध्ये पहाटे ध्वजारोहणानंतर कामकाज सुरू झाले. 10. लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाची परंपरा. 1947 पासून प्रत्येक वर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. मित्रांनो, हे होते भारताच्या स्वातंत्र्य दिनाशी निगडीत 10 रोचक गोष्टी. तुम्हाला यातली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय भारत.